सर्व ग्रामस्थांचं एक लाख मोलाचं योगदान असतं या स्पर्धेसाठी की आपल्या गावाचं नाव रोशन कसं होईल. तर क्या बात. त्याच दरम्यान वासुदेव पोरजी झालंय ना. ओके. एके पाटील साहेब या. मी शिवा गोंदले यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एके पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तसेच आमचे उपस्थित मान्यवर सुरेश गोंदलीपाडा यांना देखील विनंती करेन की आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. सुरेश गोंदली या आपण. शिवा गोंदली यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश गोंदली साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केलं गेलंय. तर वळू या सामन्याकडे. एक अतिशय अप्रतिम सामना आजच्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. परंतु पहिल्या सत्रामध्ये काय घडेल याचं धावतो ऐकण्यासाठी पुन्हा एकदा योगेश मडवी यांच्याकडे. थँक्यू सो मच संदीप सर. थँक्यू सो मच मचिंद्र सर. जमलेल्या सर्व तमाम क्रीडामर्शकांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पीडीसी पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक वर्ग घरी बसून देखील या स्पर्धेला आनंद घेत आहेत. त्याही माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच. मित्रांनो, दोन संघ आहेत ताकदवर. एक नवी मुंबई परिसरातनं बिलॉंग करणारा संघ अर्थात अथर्व एंटरप्राइजेस दाराबे संघ आणि त्याला फाईट करेल भिवंडी मधला एक दादा संघ अर्थात जय बजरंग गोरसई संघ. सामना स्टार्ट होईल. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. भावेश पवार सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू अतिशय वेगवान तेज तर्रार बॉल. इथे मात्र सिंगा घेतली आहे. एक धाबेनं खातं खुलं झालंय दाराबे टीम. अथर्व एंटरप्राइजेस दाराबे आणि जय बजरंग गोरसई हे दोन बलाढ्य संघ आहेत. एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. ही लढत फार महत्वाची असेल. जिंकणारा संघ निश्चित आपण पाहतो इथे जाईल सुपर 8 मध्ये. जोया 11 संघ गोरसई अर्थात प्रेम भंडारीचा संघ. कारण मागच्याच हप्त्यामध्ये 2 दिवसापूर्वी आपण या संघाला चॅम्पियन पाहिलं वामनच्या मैदानावरती. माजी सरपंच ट्रॉफी 4 बाईक्स येत होती आणि 30 स्पर्धा पार केल्यानंतर लक्ष लागलं प्रेक्षक वर्गाचं आमदार चषक 2021 वरती. बारीकटेल्यावरी चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा हलकासा स्विंग झालाय आणि फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. तर याच दरम्यान अशोक पाटील साहेब अशोक निगुकर साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. चांगला चेंडू टॅपिंग क्रिकेट हलक्या हातानं क्लिक केलाय. सिंगल घेतली आहे. भावेश पवारचं षटक किती सुंदर आहे बघा. प्राऊड ऑफ भिवंडी. का प्राऊड ऑफ भिवंडी म्हटलं जात आहे आणि सर ही पदवी भिवंडीकरांनी त्यांना बहाल केली आहे. तर निश्चित एक चांगला क्रिकेट. भावेश पवार सर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गेली कित्येक वर्ष सातत्य टिकवलंय. बॅरिगटेल्यावरी नियंत्रित टप्पा गुडलेन वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झालाय आणि चेंडू थोडासा स्विंग होत आहे. आउटस्विंग पाहायला मिळालं. अजून एक डॉट बॉल. सेकंड मध्ये खेळाडू जर पाहिला आता आपण पाहतोय सलामी फलंदाज विशाल भोईर शांत ठेवलाय. 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट चेंडू. प्रेशर ऑन दी बॅट्समन. फलंदाजावरती दबाव टाकलाय आणि पहिलं पॉवर प्रेशर टाक भावेश पवारने काय जबरदस्त फेकलाय. दाराबे टीमला फक्त 2 धावेवरती ठेवलाय. कारण आपण पाहिलं विशालनं 3 बॉल मध्ये 1 धाव बनवली नाहीये. त्याच्यानंतर मनोज नाईकनं देखील 3 बॉल मध्ये 1 रन्स बनवली. टोटल धावसंख्या पाहिली धावपळकावरती पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद 2 धावा. सवारी सवानी चौका
गेली 6 महिने जसं मच्छिंद्र सरांनी सांगितलं की शिवा गुंडले आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेला भरवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वेळा अडथळे आले, अनेक वेळा पावसाने व्यत्यय आणलं, तरीही न झुगळता न घाबरता या स्पर्धेला भरवण्याचं ही निश्चित जिद्द केली आहे. कारण मनात जिद्द असली तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. अनेक अडथळे आले, अनेक अडीअडचणी आल्या, त्यांच्या छाताडावरती पाय ठेवून ही आमदार चषक तुम्हाला पाहायला मिळते. निश्चित आपण पाहतो एक मोठी स्पर्धा, ही जिद्द होती आयोजकांची आणि ती जिद्द पूर्ण करत आहेत. मच्छिंद्र सर कहते ना कि स्मशान भूमि में क्या खूब लिखा था, सताने वाले भी अपने थे और जलाने वाले भी अपने थे. इसलिए कहते हैं जिंदगी की रंगमंच पर दोस्तों हर एक को नाटक करना पड़ता है. माचिस की जरूरत यहाँ नहीं पड़ती, यहाँ इंसान इंसान से जलता है. टीमची टोटल आपण पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 षटक 2 धावा सॉरी, तर टीमचा 1 रन्स कंप्लीट झाली. टीमची टोटल आपण पाहतो 3 वरती जाते. लेग बायज भावेश पवारचा संघ भरपूर इन्फॉर्म मध्ये. आत्ताची जर आपण मगाशी चर्चा केली की इन्फॉर्म संघ रायगड ठाण्यामधला एकमेव संघ ज्या संघाला टक्कर देणं फार कठीण होतं. मध्ये धारावी संघामध्ये ती क्षमता आहे, धारावी टीमकडे ती जिद्द आहे आणि धारावी संघ हे करू शकतोय. आणि निश्चित मध्ये सुरुवात थोडीशी कमजोर झाली आहे. येणारे 4 षटक त्यांना गाजवायचे आहेत. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये हा चेंडू समोर घेत आहेत क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी. काम माझ्यावरती विश्वास आहे भिवंडीकरांचा. एका ऍक्शन मध्ये चेंडू ऑन द स्टंप फेकलाय बघा, सहज, किती सहज क्रिकेट खेळलात. निश्चित तर 1 रन्स मिळाली. टीमची टोटल फुल स्कोर आपण पाहतोय धापडकापती 4 धाबा. व्यासपीठावरती आपण पाहतो आपल्या सर्वांचे लाडके विनोद शेठ पाटील, उद्योगपती गोडगाव, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि माणुसकीच्या दुनियेतला एक राजा माणूस. मात्र इथे बॉल हवेत आहे, फलंदाज बाद, पहिला धक्का लागतो. इथे फलंदाजी करणारा संघ अथर्व एंटरप्राइजेस धारावी टीमला मनोज नाईक बॅक टू द डगआउट. हाथ बांधे क्यों खड़े हो, हादसों के सामने, हादसे भी कुछ नहीं हौसलों के सामने. आपल्यात हौसला पाहिजे, आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स असला पाहिजे. कारण निश्चित तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला तर तुम्ही कुठलीही गोष्ट, अशक्य गोष्ट शक्य करू शकता. आणि पहिल्या ओव्हरमध्ये दमदार षटक फेकलं. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं 3 बॉलमध्ये सूरज केनेनं आतापर्यंत 2 धावा देत 1 विकेट टिपलाय. न्यू बॅट्समन येतो मैदानावरती धीरज भोईर. हा चेंडू फटका फसलाय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकानं झेल टिपलाय. लगातार 2 बॉल 2 विकेट सूरज केनेच्या नावावरती आणि धारावी संघाला लगातार 2 धक्के. कलाम सरांचं एक वाक्य आहे, बोलकर नहीं कर दिखाओ क्योंकि लोग सुनना नहीं देखना ज्यादा पसंद करते हैं. तुम्हाला करायचं आहे, बोलून दाखवण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. मैदानावरती येणारा मॅच बिग फाईट आहे. सर्व प्रेक्षक वर्गाचं लक्ष आता मैदानावरती आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून हा मॅच एन्जॉय करतात. कारण मॅच 2 बलाढ्य टीम मध्ये, एका बाजूला घुरसई आणि दुसऱ्या बाजूला संघ धारावी संघ. चेंडू पडला आणि फलंदाज बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग. सेकंड ओव्हर आपण पाहतो, सेकंड पॉवर प्ले हाताळलं जातं आणि टीमची टोटल जर पाहिली आतापर्यंत फक्त 4 धाबा 2 बाद. थोडीशी स्थिती नाजूक झाली आहे, पण अद्याप वेळ नाहीये, वेळ गेला नाहीये. कारण येणाऱ्या मॅच मध्ये अद्याप भरपूर बॉल शिल्लक आहेत. कट करतोय गलीमध्ये आणि चेंडू 2 फिल्डरच्या मधनं जातोय. इथे बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराला शेवटच्या अंतिम बॉल वरती आणि चौकाराबरोबर टीमची टोटल झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4.00 ही सरासरी गाठत असताना 2 बाद 8 धाबा. गोरसई संघासमोर कमीत कमी
50-55 धाबेचं टार्गेट तरी रचावं लागेल, कारण गोडसे संघ खूप इन फॉर्म मध्ये आहे. भावेश पवारच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ मात्र A1 पवन केने सध्या फुल फॉर्म मध्ये आहे. त्या टीम समोर तुम्हाला जास्तीत जास्त अर्थात किंमत मी म्हणेन किमान 55 धाबा तरी लोकावे लागतील. तर आम्हाला बाईक्स पुरस्कृत केली आहे. कमलाकर शेठ पाटील घोट यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत करूया. आणि 2 सायकल आपण बघतोय. एक सायकल आम्हाला लाभली आहे वैभव शेठ भोईर आमचे घोटगाव, आणि त्याच्यानंतर एक सायकल आम्हाला लाभली आहे सचिन टेके पोलीस घरकुल. अर्थात बघा व्यासपीठासमोर तुम्ही बघतायत आजवर आपण स्पर्धा पाहिला, प्रत्येक स्पर्धेमध्ये सायकल बघतोय. मग ते स्पोर्ट्स सर्कल अर्थात एवढी मागणी सायकल या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केली आहे, त्यांचं स्वागत करेल. मात्र इथे गोलंदाजानं फलंदाजचं स्वागत केलंय आणि पाठवलं माघारी. बॅक टू द डगआउट कलाडू बाद होत आहे. अर्थात भावेश नाईक बॅक टू द डगआउट. त्या संघाला आता दबावामध्ये टाकलाय. 8 या धावसंख्येमध्ये 3 खेळाडू बाद झालेत. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आहे समोर करण्याचा प्रयत्न, हवी तशी बॅटिंग होत नाहीये निश्चित ते फलंदाजाकडनं, कारण फलंदाज पाहतायत की मोठे फटके यावेत मात्र त्यांना मोठे फटके येऊ देत नाहीये. एवढी विषारी गोलंदाजी आहे, एवढी घातक गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू गुडलाईन वरती याको फेकण्याचा प्रयत्न करतात आणि चेंडू फेकी आतापर्यंत सक्सेसफुल राहिली आहे. षटक क्रमांक 3 पवन केनेच्या माध्यमातून फेकलं जात आहे. A1 पवन केने नाव भरपूर मोठं आहे आणि गेली 3-4 वर्ष दहशत मानवली याच खेळाडूनं, आणि पुन्हा एकदा ती दहशत तोच दरारा या गावदेवी क्रिकेटच्या मैदानावरती. फटका चांगला आहे, शॉर्ट अँड पुल करतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. बऱ्याच उशिरानंतर येतोय मोठा फटका, षटकार. खेळाडू आहे त्याच्याकडे जिद्द भरपूर आहे निश्चित, आणि अनिश्चित आपण पाहतो त्याच्या बॅटमधनं आल्या त्याने षटकार ठोकलाय. सचिननं देखील बरेचसे ऊन पावसाळे बघितले आहेत, त्यामुळे त्याच्याकडे देखील अनुभव भरपूर आहे. तो स्वतः इथे हार मानणार नाहीये. सचिन जरी टिकला तरी मात्र तुम्हाला इथे एक चांगली टोटल पाहायला मिळेल आणि सचिनला तेच करायचंय. जी जिम्मेदारी होती सुरुवातीला सलामी काढूनच्या कांद्यावरती, जी जिम्मेदारी सलामी काढून ढकलली आहे. कारण म्हटलं जातं ना की जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं, जिम्मेदारी निभावणं कठीण आहे. हेच झालंय धारावी टीमच्या बाबतीत, कारण जिम्मेदारी ढकलली येणाऱ्या प्रत्येक खेळाडूनं, येणाऱ्या नवीन खेळाडूच्या कांद्यावरती. आता जिम्मेदारीने कोण खेळ करेल, कोण एक चांगली धावसंख्या बनवेल. रिव्हर्स शॉट इथे मात्र जातो चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फलंदाज सचिन नाईकच्या बॅटमधनं चौकार. पाहिजे स्वतःवरती विश्वास, पाहिजे स्वतःवरती, आणि सचिन नाईकनं स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय. पुन्हा एकदा लगातार स्विचिटचा प्रयत्न करतायत. 1 रन्स मिळाली, सिंगल बाईटच्या स्वरूपामध्ये येते. तर निश्चित आपण पाहतोय गोरसाई संघ म्हटला तर या टीमचे पॅकर्स आमचे मित्र प्रेम भंडारी जो एलेमेंटच्या नावाने संघ उतरतोय आणि ते देखील आल्यात. यायचं प्रेम भंडारी आपण व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. फटा चेंडू समोर इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो बॅक साईडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, त्या ठिकाणी मिळाली 2 रन्स. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर सांगतायत की 22 लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 22 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त.
मयेकरचा सगळ्यात मोठा फॅन आहे. जेव्हा रेश्मा मयेकर असतो तेव्हा त्याच्यामध्ये लय येते आणि आज सूरज इथे आमच्या डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आहे. थँक्यू सूरज. जाऊया आपण मैदानावरती आणि टीमची टोटल झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकलाय. समोर खेळतात ऑन साईडला लॉंगॉन रिजन मध्ये सिंग मिळाली. सिंगर बरोबर टीमची टोटल. सिंगर डबलच्या माध्यमातून इथे दाराबे संघ पुढे सरकलाय. अथर्व एंटरप्राइजेस दाराबे हा संघ खेळतो मैदानावरती आणि त्याला फाईट करताना जोया 11 जय बजरंग गोरसा इब्बल संघ हे 2 ताकदवर संघ आहेत टेनिस क्रिकेट मधले आणि आज एकमेकाच्या विरोधात आहेत. लक्ष गाठायचं मोठं मग तिथे बॅटिंग हवी तशी होत नाहीये. पुन्हा एकदा या चेंडू काय जबरदस्त गोलंदाजी आहे. चौथं षटक चौथा गोलंदाज आणि चौथ्या गोलंदाजाकडनं देखील अपेक्षा बघा कशी बाळगली जाते. दोन्ही बॉल त्यानं भरपूर चांगले फेकले आहेत. रन्स मिळाले 2 बॉल मध्ये 1 आणि टीमची टोटल झाली 23 रन्स. 10 चेंडू शिल्लक राहिल्यात आणि 10 चेंडू मध्ये मी म्हणेन फायटिंग टोटल यायला हवी. स्कोरबोर्ड होती. आता चेंडू जातो मिड विकेटला. सिंगल मिळतीये. डबलचा प्रयत्न भावेश पवारने डायरेक्ट हिट दिलाय. फलंदाज बाद धावची स्वरूपामध्ये दुसरी धाव त्या ठिकाणी घेत असताना माघारी परतलाय खेळाडू अर्थात खेळाडू बाद होतोय. धीरज भोईर बॅक टू द डगआउट. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. आपलं हृदय इतकं हलकट. आत्ताच आम्ही चर्चा केली रेश्मा मयेकर आणि सगळ्यात मोठे फॅन्स तर आमचे सूरज आहेत आणि लगेच त्यांनी आठवण केली आणि तो लाजला तो शब्द होता ना तो फक्त सूरज साठी होता. निश्चित जाऊया मैदानावरती टीमची टोटल झाली होती 24 धावा. गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित आपण बघतोय MLA ट्रॉफी आमदार चषक 2021 चा सुवर्ण सफर. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. उद्या मात्र मी पुन्हा एकदा सूचना करतोय कोपरोली आणि सिद्दीकरवीर संघ जर ऑनलाईन तुम्ही मॅच बघत असाल तर तुमच्यासाठी सूचना आहे की उद्या 8 वाजता रिपोर्टिंग द्यायची आहे आणि जर 8 वाजता संघ आला नाही तर तुम्हाला गावदेवी क्रिकेट संघ घोटच्या माध्यमातून पेनल्टी देण्यात येईल. 8 वाजता रिपोर्टिंग, 8:15 वाजता टॉस आणि 8:30 वाजता मॅच स्टार्ट होईल. उद्या कारण 10 संघ खेळणार आहेत त्यामुळे प्रत्येक मॅच ही वेळेवरती होणार आहे. षटक झाली 3. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं इथे राहुल केनेने जबरदस्त षटक फेकलंय. आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत. यष्टीरक्षक भावेश पवार चूक करणार नाहीयेत. एका पाठोपाठ लगातार धक्के लागतात ते इथे अथर्व एंटरप्राइजेस या धारावी टीमला. टीमची टोटल आपण पाहिली तर आतापर्यंत 24 रन लॉस ऑफ 5 विकेट. भूल तो हो गई जो किया सो. अशी जाऊ नको गधुरी. चल सटकन ये माघारी. दोघ राहूया एकाच घरी. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंग. टीमची टोटल धावसंख्या 24 रन. षटक क्रमांक आपण पाहिलं 4 समाप्त झाल्यात. तर निश्चित आपण पाहिलं निश्चित टीमची टोटल झाली 4 षटकामध्ये एकूण 24 रन
आज सर आपण बरेच काही पाहिले या क्रिकेटच्या ग्राउंडवरती. आम्ही सगळे चेहरे पाहिलेत. आम्ही रोशनला पाहिलं, आम्ही प्रीतमला पाहिलं, आम्ही शिवाला पाहिलं, त्यांच्या पूर्ण टीमला पाहिलं. मात्र आज उणीव भासते. आज जाणीव होते कुठेतरी आमच्यातला एक मित्र अर्थात आम्हा सर्वांचा लाडका खेळाडू रुपेश पाटील जो आपल्यात नाही आहे. मित्रांनो, या गावठी घोटसंघाचा एक खेळाडू होता आणि सगळ्यांचा एक चांगला मित्र होता, तो आपल्यामध्ये नाही आहे. आज पुन्हा एकदा आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. टीमची टोटल झाली 24 धावा. तर या ठिकाणी आपण पाहिलं 4 षटकं कंप्लीट झाले. हा चेंडू भरपूर चांगला, हा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय आणि अजून एक धक्का लागलाय अथर्व एंटरप्राइजेस धारावी टीमला. दे धक्का. झाला इथे अजून एक धक्का लागतोय. आपण पाहतोय एका पाठोपाठ खेळाडू मैदानात बाहेर परतलेत. आतापर्यंत 7 खेळाडू मैदानात बाहेर परतले आहेत. ज्या धावसंख्येची अपेक्षा बाळगली होती 50 पर्यंत टोटल व्हायला हवी होती. कारण गोरसई संघ ताकदवर संघ आहे आणि धारावी टीमकडे गोलंदाजी भरपूर चांगली आहे. त्या अनुषंगानं किमान 50 तरी धाबा स्कोरबोर्डवरती यायला हव्या होत्या. मात्र इथे आतापर्यंत फक्त 24 रन झाले आहेत. शेवटचं अंतिम षटक आहे. पहिल्या बॉलमध्ये आपण पाहिलं कपिल केनेनं विकेट घेतली आहे. गोरसई किती स्ट्रॉंग आहे, किती ताकदवर आहे पाहिलं असेल. कारण 5वा गोलंदाज देखील त्यांचा भरपूर चांगला आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटची एज. 8वा धक्का. एका पाठोपाठ माघारी परतत. दे धक्का. टिकाव धरू शकला नाहीये. अजून एक जबरदस्त डिलिव्हरी. चेंडू गुडलेनवरती पडला, डीप राहिला, फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडू. अंतिम स्लॉग ओव्हर, अंतिम डेट ओव्हर. असं वाटलं होतं की धारावी संघ एक चांगली बॅटिंग दाखवेल आणि या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा करेल. मात्र तसं झालं नाहीये. हा चेंडू देखील भरपूर चांगला आहे. इथे मात्र आता आत्महत्या करावी लागते. फलंदाजाला 9वा धक्का. टीमची टोटल फक्त 24. मुंबई से आया विकेट डाऊन. 9 खेळाडू बाद झालेत. मैदानावरती आपण बघतोय आज मात्र इथं असं वाटतं की कुठेतरी धारावी संघ ऑल आउट होईल की काय. कारण धारावी संघ एक ताकदवर संघ होता आणि वाटलं होतं की धारावी संघ गोरसई सिंगला पाईट देईल. मात्र झालं नाहीये. जी खेळी अपेक्षित होती खेळाडूंकडनं ती खेळी अपेक्षित झाली नाहीये आणि याचंच उत्तर की 9 बाद फक्त 24 धावा स्कोरवरती लागल्यात. हा चेंडू बॉल हवेत आणि संघ ऑल आउट. 24 धावसंख्येवरती हा संघ ऑल आउट होत आहे. 5 चेंडू 3 विकेट 0 रन. एकदा जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी जो अंतिम षटक फेकलाय कपिल केने. व्हॉट अ बॉलिंग. तर निश्चित आपण अभिनंदन करू या कपिलचं. जबरदस्त षटक फेकलं. आता आम्ही चर्चा केली सर, गोट संघाचा एक स्टार खेळाडू, एक चांगला खेळाडू आणि शांत स्वभावाचा खेळाडू जो आपल्यातनं निघून गेला अर्थात रुपेश पाटील यांना आपण स्पर्धेच्या वतीनं MLA ट्रॉफीच्या वतीनं आणि आमच्या सर्व कॉमेंट्री बॉक्स आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करू. मणी होता भोलेपणा, कधी न दाखवला मोठेपणा. चेहरा होता हसतमुख, कधी न दिले कोणाला दुःख. असा आपला सगळ्यांचा लाडका रुपेश पाटील आपल्यातनं निघून गेला आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो मी पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करेल. आणि म्हटलं जातं ना कि बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, उन्हें हरगिज नहीं बख्शा जाता जिनकी नीयत खराब होती है. न तेरा एक होगा न मेरा लाख होगा, न तारीफ मेरी होगी न मजाक तेरा होगा. गुरु न कर चाहे शरीर का, तेरा भी खाक होगा मेरा भी खाक होगा. ब्रांडेड करने वालों याद रखना, कफन का कोई ब्रांड नहीं होता. कोई हंसकर दर्द छिपाता है तो कोई रोकर दिल बहलाता है.
क्या करामत है कुदरत की, जिंदा इंसान पानी में डूब जाता है और मुर्दा तैर के दिखाता है। मौत को तो देखा नहीं, पर शायद बहुत खूबसूरत होगी, जो भी उससे मिलता है कमबख्त जीना छोड़ देती है। क्या गजब की एकता देखी लोगों की जमाने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने में। इसलिए दोस्तों एक दूसरे से बातें करते रहिए, एक दूसरे से मिलते रहिए। न जाने कौन सी बात आखिरी होगी, न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी। जिंदगी रही तो बार बार मिलते रहेंगे। मैं योगेश मडवी आपसे लेता हूं विदाई। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर अशोकजी निगोरकर साहेबांचा सन्मान होईल आमच्या व्यासपीठावरती। अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं आमच्या VIP डाईस वरती अनेक सारे मान्यवर आलेत आणि त्या सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करूया। MLA ट्रॉफी आपण बघतोय, आमदार चषक स्वप्नात साकारली जाणारी आमच्या सगळ्यांचे लाडके अर्थात नितीनदादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा अर्थात आमदार चषक 2021 आणि मान्यवरांचा शुभ सन्मान होत आहे। सन्माननीय हरिचंद्र निकुकर साहेबांचा सन्मान होत आहे, अशोक निकुकर साहेबांचा सन्मान होतोय या ठिकाणी। मी स्पर्धेचे आयोजक शिवा गुंडले यांना विनंती करते की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा आहे। शाल, प्रेमाचे उपदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे। अशोकजी निकुकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत। VIP डाईस वरती तुम्ही बघतायत आपल्या सगळ्यांचे लाडके विनोददादा पाटील, त्याचबरोबर अर्चन शेठ, त्याचबरोबर आपण पाहिले या ठिकाणी आमच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा नितेश दादा आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ घोटगाव आज स्पर्धेचा आनंद घेत आहे। तर निश्चित इथे जाऊया मैदानावरती लक्ष जर पाहिलं तर 24 धावा झाल्यात आणि 25 धावेचं छोटं आव्हान असेल ते जोया 11 जय बजरंग गोसाई टीम समोर। मॅच कशी असेल ऐकूया मायक्रोफोन वरती संदीपजी पाटील सरांना। हाल धन्यवाद योगेश। तो फिर से एक बार इस अंतिम मुकाबले में तमाम क्रीड़ा रसिकों का स्वागत करते हैं शाम के इस माहौल में। ऐसे में देखा जाए तो ये अंतिम मुकाबला है। पहले बल्लेबाजी की टीम धारावी ने और निश्चित रूप में जिस तरह से जो रन यहां पर बनाने थे वो यहां पर खास तौर पे नहीं बने, क्योंकि सिर्फ 24 रनों के अंदर पारी यहां पर सिमट चुकी थी टीम धारावी की। 25 रनों का एक आसान सा लक्ष्य है, लेकिन देखना है विकी भुई की ये गेंद हो बेहतरीन, लेकिन उतनी ही बढ़िया फील्डिंग स्क्वायर लेग में नजर आई है। और बिल्कुल यहां से मेरे हिसाब से ये 3 रन और बचाए हैं, चौका बचाया है, 1 रन तो जरूर आई। भावेश नाइक वहां पर थे, काफी अच्छा एफर्ट दिखाया था, क्योंकि कम स्कोर में आपको इसी तरह की उम्मीद होनी चाहिए फील्ड में। लेकिन देखना यहां से किस तरह से मुकाबला बनता है, ताकि देखा जाए तो संघर्ष तो काफी करना पड़ेगा, इसमें कतई संदेह नहीं है। बदलापुर के हमारे चेतन जी धुले साहब ये इस मैच का आनंद ले रहे हैं, तो उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। काफी बड़े आयोजन करता है जोवेली के। तो बिल्कुल एक अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति विकी भोईर के माध्यम से। मजेंद्र बड़े सर देखिए किस तरह से धारावी टीम के ऊपर जो आत्मविश्वास था, भरोसा था पूरे दर्शकों का, लेकिन वो भरोसा इस मैच में दिखाई नहीं दिया मेरे हिसाब से, क्योंकि फाइट यहां पर बिल्कुल वो देने की कोशिश जरूर करेंगे, लेकिन जो रन उन्हें बनाने थे वो यहां पर खास तौर पे नहीं बने। यदि 50 भी होते तो भी ये मैच शायद मेरे हिसाब से धारावी टीम के अंदर वो क्षमता थी कि गेंदबाजी उनकी काफी बड़ी ताकत बनी जाती है, लेकिन अभी भी यहां पर काफी संघर्ष करना पड़ेगा। यदि मजेंद्र पाटिल सर देखा जाए तो 5 ओवर में 4 गेंदबाज होते तो निश्चित रूप में विकी भोईर को 2 ओवर का स्पेल डालने का मौका मिल सकता था, लेकिन अब यहां पर ऐसा नहीं है। 5 ओवर में 5 गेंदबाज का इस्तेमाल करना अनिवार्य है, यह विशेषता। लेकिन यहां पर क्या गौर से ही रुकेगी? बिल्कुल नहीं, क्योंकि अब ताकत है, हुनर है, टैलेंट, आत्मविश्वास इस टीम के अंदर कूट कूट के भरा हुआ है। 6 रन।
छक्का आया और बिल्कुल कल खारडी में काफी बड़ी प्रतियोगिता चल रही है। पीएनबी खारगर टीम जो सुपर 6 में पहुंची है। पीएनबी का जो लॉन्ग फॉर्म देखा जाए तो पीएनए की प्रवीण पाटिल खारगर के, एनएनए की नितेश शेठ पाटिल घोट के और बीएनए की भोला शेठ पाटिल वल्लभ। तो ये ऐसे त्रिमूर्ति है जिन्होंने उस टीम को स्पॉन्सरशिप किए और वहां पर वो टीम कल सुपर 6 में पहुंचे और उस टीम का अहम हिस्सा है ये गेंदबाज विकी भुईर, नितेश शेठ पाटिल। शुभकामनाएं हम देते हैं आपको कि आप ही चैंपियनशिप पटकाए, ब्लास्ट करे वहां पर। और बिल्कुल यहां पर अब स्कोर है 8 रन, क्योंकि आपकी तो पहचान है, नितेश शेठ पाटिल की ये तो पहचान है। बिल्कुल बिल्कुल 20 लाख रुपए की वो प्रतियोगिता है, तो 20 लाख आप लेके आइए। पैसे की तो आपको कमी नहीं है, वो नहीं है, लेकिन इनाम अहम भरा माना जाता है, क्योंकि गावदेवी घोट यानी कि विधायक ट्रॉफी कौन सी टीम उठाएगी, ये बड़ा सवाल है मेरे हिसाब से। क्योंकि ये ट्रॉफी उठाने वाला काफी भाग्यशाली होगा, क्योंकि ये यूनिक ट्रॉफी है। मचिंदर पाटिल सर 15-20 किलो के आसपास उस ट्रॉफी का वजन है, और एंट्री देखिए सिर्फ 13,000, और वहां पर बिल्कुल काफी बड़ी प्रतियोगिता है। और निश्चित रूप में से टीम आज ग्रामीण से अपने खिलाड़ी निकल रहे हैं, तो ये अच्छी बात है। मैन ऑफ द सीरीज के लिए यहाँ पर बाइक जो है बिल्कुल जो बाइक के हकदार बनेगा उसके लिए निश्चित रूप में पेपर पहले रेडी कीजिए। ये पहले अनाउंसमेंट है हमारे कमलाकर पाटिल और प्रभाकर पाटिल, इनकी तरफ से ये मैन ऑफ द सीरीज का जो सीरीज की बाइक है वो उन्होंने पुरस्कृत किया है। व्हाइट करार अंपायर प्रीतम पाटिल सर इनके माध्यम से। अतिरिक्त रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल 1 से यहां पर आ गया था, 10 रनों के ऊपर टीम का टोटल पहुंचता हुआ। हमारे विनोद शेठ पाटिल भी इस मंच के ऊपर हैं, उद्योजक, काफी बड़ी हस्ती है, बिल्कुल इस भाग में अच्छा प्रयास उनका भी रहता है। क्रिकेट के लिए काफी योगदान है इन सभी मान्यवरों का। हरदास शेठ भी है। संदीप सर एक आपण सन्मान घेऊया, सॉरी फॉर डिस्टर्ब। सन्मान्य राकेश साहेब MSCB चे ऑफिसर या मंचावरती आले, त्यांचा आपण सन्मान करूया। मी विनंती करेन या स्पर्धेची सर्वस्व जबाबदारी स्वीकारणारे या घोटगावचे आणबान शान शिवा गोंधळी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा। संदीप, लाईट ही फार मोठी समस्या आहे, कारण आता तुम्ही सिटीमध्ये राहता, लाईट जात नाहीये, त्यांना त्याचं क्रेडिट देऊया आपण। राकेश साहेबांचा आपण या सन्मान करूया। लाइट तो बिल्कुल नहीं जाएगी, क्योंकि अब काफी MSCB मेहनत ले रही है, तो हमें भी बिल भी भरना चाहिए। अब वो तो करना ही पड़ेगा हमें। अब पुराने दिन निकल गए अब नए दिन है, नए दिन में आपको सब सुविधाएं मिलेगी, लेकिन उसका भुगतान भी हमें भुगतना है। जो लेंगे तो उसे देना तो है ही, लेना है तो देना है। तो जरूर यहां पर देखा जाए तो स्कोर है 13 रन, 25 रनों की दूरी है। क्योंकि अब देखे अब ये खेत खलियान, ये झाड़ पाड़ अब कुछ दिनों में तो नहीं दिखाई देंगे, लेकिन इसे बचाना है तो बिल्कुल हमें संघर्ष तो करना पड़ेगा। और बिल्कुल एक और बात यह है कि फ्यूचर में यदि ऐसा क्रिकेट, विनोद शेठ पाटिल यहाँ पर है, नितेश शेठ है, बहुत बहुत बढ़िया हस्ती है, यदि फ्यूचर में हमें घोट का क्रिकेट आगे बढ़ाना है, ऐसे मंजर यदि खड़े करने हैं, तो अब आपको एक संघर्ष जरूर करना होगा, मैदान संघर्ष वो हमें जरूर करना होगा। क्योंकि वो आपको ही नहीं बल्कि जितने भी शिड़को बाधित गांव हैं उन सभी को संघर्ष करना होगा। धीरे धीरे हमारे हाथ से जमीनें निकलती जा रही है, खत्म होती जा रही है, तो मैदान, जमीनें खत्म होने के बाद मैदान वो कहां से देंगे? तो है तो पहले से ही डिमांड हमें रखनी है, क्योंकि इससे हमारे एरिया में बहुत सी गांव है आप जिनके पास मैदान के लिए जमीनें उपलब्ध नहीं है। मचिंदर पाटिल सर, ये दुख की बात है, क्योंकि हमने संघर्ष नहीं किया। तो जरूर आने वाले
कुछ दिनों में संघर्ष तो जरूर हमें करना होगा, लेकिन ऐसे में अब संघर्ष हो रहा है दाराबाई टीम की तरफ से गोरसई बी के सामने 24-25 रनों को रोकने के लिए। इस बीच बायत के खिलाड़ी इसने खेला हुआ बल्लेबाज संदेश केने ने शॉट को खेला था, लेकिन एक ही रन वहां पर मिलती भी 1 रनों के साथ स्कोर है 15 रन। अब 18 गेंदे हैं और 10 रनों की दरकरार हैं। 18 गेंदे 10 रन, मुकाबला देखिए शांत है। मचिंदर पटेल क्या कहेंगे? संदीप सर, रन बनने चाहिए थे यहाँ पर, क्योंकि रन बड़ी टीमें हैं, बड़े दर्शक पैमाने पर मुकाबले को देख रहे, बड़ा स्कोर होना चाहिए था। और आपने भी हमसे वादा किया है कि यदि रन बचेंगे तो 2 ओवर मुझे भी देंगे, तो मैं भी यहाँ पर कामना करूंगा कि रन बचे यहाँ पर। पहिला गाव माझा डांबरी वटा ये फक्र की बात है कि आज खुद बिल्डर हमारे गांव वाले बन रहे हैं। नितेश शेठ पाटिल, विनोद शेठ पाटिल, हरदास शेठ पाटिल, ये फक्र की बात है हमें। तो आप ऐसे कुछ कीजिए तो जरूर। अब 18 गेंदे हैं और 10 रन है, शायद इस मैच को और यहां पर बनाया जा सकता है। और इस बीच ये गेंद थोड़ी सी बाहर निकलती हुई आउटसाइड टू ऑफ स्टंप। विशाल पाटिल सर मुड़ते हुए अतिरिक्त का इशारा करते हुए धीरे धीरे प्रेम भंडारी, जिनके चेहरे के ऊपर मुस्कान खिलती भी नजर आ रही है, क्योंकि जोया 11 जय बजरंग गोरसई टीम खेल रही है, उन्होंने स्पॉन्सरशिप की है। तो बिल्कुल यह अच्छी बात है। कभी कभी प्रेम हम आपकी सराहना करते, जब बड़े टीम को आप स्पॉन्सरशिप करते हैं तो कभी कभार छोटे टीमों के ऊपर भी आप ध्यान दीजिए। जब आप जैसे स्पॉन्सर छोटे टीमों को आगे उठाने की कोशिश करेंगे तो हमारे एरिया में ऐसी टीमें उभरते हुए सामने आएगी। ये मेरे सब भी स्पॉन्सर से गुजारिश है। बड़े टीमें तो बड़ी है, लेकिन छोटे टीमों को उभारी देने वाली ये बात है। तो और ये देखिए एक बड़ा हिट आया, 6 रन। जोया 11 काफी अच्छे, प्रेम भंडारी एक अच्छे सक्षम खिलाड़ी है। उसाटना की बात करें तो हमारे अनिल शेठ ढोपरी, बिल्कुल अजय भंडारी, ऐसे कई खिलाड़ी जो एक अच्छे आयोजन करता भी हैं। बहुत बड़ी प्रतियोगिता उसाटना के मैदान के ऊपर भी होती है। सम्माननीय योगेश शेठ मडवी, इनके माध्यम से कुछ दिनों पहले काफी बड़ा मंजर उसाटना के मैदान के ऊपर देखने को मिला था। नागझरी के मैदान के ऊपर रायगढ़ में पहली शुरुआत होती है भारत मात्रे इनके माध्यम से, तो जरूर भारत मात्रे का भी स्वागत करेंगे। लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से स्कोर है 23 रन। अब सिर्फ 2 रन चाहिए। मचिंद्र पाटिल, आपके हिस्से में अब कुछ नहीं आने वाला है। हमें लगा था कि शायद आएगा कुछ, लेकिन नहीं, क्योंकि गोरसई टीम ने पूरी तरह से जाना है कि इस मैच को हम 3 ओवर में फिनिश करने की कोशिश करेंगे। तो आसान से इस मुकाबले को अंजाम दे रहे हैं। भिवंडी के कई दर्शक इस मैच को देख रहे हैं। जब गोरसई टीम खेलती है, भिवंडी की कोई टीम खेलती है, तो बहुत से दर्शक लाइव देखते हैं। तो तमाम उन दर्शकों का भी हम शुक्रिया अदा करते हैं। रिवर्स सेटिंग करने की कोशिश की, लेकिन डॉट गेंद की समाप्ति धीरज भुईर के माध्यम से शानदार गेंद, और इसी के साथ रुका हुआ टोटल 23 के ऊपर हम देख रहे हैं। और ये मुकाबला फिनिश, ज्यादा समय नहीं लिया, और इसी के साथ जरूर दोनों टीमों का शुक्रिया अदा करते हैं, जीत की बधाई देते हैं जोया 11 जय बजरंग गोरसई टीम को। और इस श्रृंखला में हिस्सा लिया तो अथर्व एंटरप्राइजेस दाराबाई टीम का हम शुक्रिया अदा करते हैं। तर नक्कीच आजच्या या दिवसामध्ये तमाम प्रेक्षकांनी या स्पर्धेमध्ये येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा मनमुराद आनंद लुटला, त्या प्रेक्षकांचे आपण आभार व्यक्त करूया। युट्यूबच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांनी स्पर्धा लाईव्ह पाहिली त्या प्रेक्षकांचे आभार व्यक्त करूया। स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली ते पनवेल टेनिस cricket.in चा आपण आभार मानूया। त्याच दरम्यान समालोचनासाठी आम्हाला साथ दिला मच्छिंद्र पाटील सर आणि योगेश मडवी सर यांचा आभार मानूया। त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये
विशाल पाटील सर, प्रवीण पाटील सर आणि प्रीतम पाटील सर यांचं देखील आभार मानूया. आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय नितेश शेठ पाटील, त्याच दरम्यान आज ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते DJ ऑपरेटर सूरज शांडे, नक्कीच त्यांचा आभार मानूया. आणि नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार नितेश शेठ पाटील यांचं आभार नक्कीच मानेन की आज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याचं आमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतोय. खास करून आमचे मित्र योगेश मित्र शिवा गोंधली, ज्यांचं एक अतिशय अलॉट प्रेम आमच्यावरती आहे आणि नक्कीच या स्पर्धेला आम्हाला आज समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल शिवा गोंधली आणि पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ घोट यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच सर्वांचा आभार व्यक्त करून मी देखील थांबतोय. कुमार धन्यवाद, प्रीतम, रोशन, सचिन. तर सामन्याचा सामनावीर कपिल केने 1 ओव्हर 3 विकेट आणि मेडन ओव्हर, म्हणजे नक्कीच 5च चेंडू फक्त फेकलेत. तर यायचं आहे कपिल केने आणि बोलूया पुन्हा एकदा योगेश मडबे यांच्याकडे. धन्यवाद, थँक्यू. तर कपिल ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेल बॉलिंग, स्पेशली खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कपिलकडनं. आमच्या टॉस बॉक्स मध्ये येतात कपिल. वेल बॉलिंग, काय सांगशील पूर्ण गोलंदाजीबद्दल? काय नाही सर, माझ्या टीमसाठी मला 100% द्यायचं होतं, मी तो दिला. सध्याच्या डेटमध्ये सध्याचं आपण पाहिलं सिच्युएशन, गोरसई बस संघ प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन आपली दहशत माजवते. पूर्ण टीम बद्दल काय सांगशील तू? काय नाही, आमचे पोरं खूप मेहनत करतात सकाळ संध्याकाळ, त्याच्यामुळे आम्ही पुढे. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? कारण रायगडमधली अजून एक नामांकित स्पर्धा, मागच्याच 2 दिवसापूर्वी आपण एक मोठी स्पर्धा जिंकली आणि आता लक्ष या स्पर्धेवरती लागलंय, नेमकं काय सांगशील? स्पर्धा मी 2-3-4 वर्षापूर्वी मी बघितली होती, फक्त मी खेळायला नव्हतो, मग खूप मजा आली होती. ती नाईट स्पर्धा होती. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच ठरलात आणि आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करूया. विश्वनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. वेल बॉलिंग आणि तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षक वर्गाचा आभार व्यक्त करेल ज्यांनी आज पूर्ण दिवसभरामध्ये या ठिकाणी उपस्थिती दाखवली. पहिल्या दिवसामध्ये त्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. 3 पंच ज्यांनी देखील चांगली पंचांची भूमिका निभावली त्यांचं देखील आभार. PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहिलं त्यांचं देखील आभार. आणि मंडप डेकोरेटर, त्याचबरोबर आमचे आयोजन कमिटी,